एक मिनिट. काय बरा वाटला ना आमचा पाहुणचार? आम्ही तुम्हाला इथं आणलंय म्हणजे काळजी तर घेतलीच पाहिजे. लांब राहायचा. नाही लांबच आहे. ते तुमच्यासाठी खायला आणलं होतं. कलेक्टर मॅडमला भूक लागली असेल ना. खाल्ल्याशिवाय ताकद कशी येणार आपल्या लोकांना सोडायची. एक मिनिट, तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या लोकांना सोडण्याची मी परवानगी देईल म्हणून? एकतर तुम्ही खूप मोठी चूक करताय, तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही लोकांनी एका कलेक्टरला बांधून ठेवलं, यासाठी ना तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल, कळलं? हो मॅडम, शांतपणे खावा ना. अहो जेलमध्ये सडायला आम्ही तुमच्या आधी हातात सापडलं तरी पाहिजे ना. आम्हाला पकडणार आहेत. काय हो, काय झालं तुम्हाला? अचानक शांत झालात. हे आता हसत होतात ना? एक मिनिट, शहेनशाह आलाय का? जरा बघ रे. छतर जय महाराष्ट्र. अर्जुन, पे अर्जुन. पे तू ठीक आहेस ना? हे ठीक आहे अमोल, आपण अमोलला शोधायला चल. हा शोधू. अप्पे सॉरी, मी तुला बंगल्याजवळ एकटं सोडून गेलो. मी खरंच. अर्जुन नाही, तसं म्हणजे काय झालं? तू नको सॉरी म्हणू, तुझी काही चूक नाही. अगं म्हणजे चिडू नकोस, मी मुद्दाम भांडले तुझ्याशी. मुद्दाम भांडले म्हणजे? अर्जुन अरे हे बघ, त्यांनी अमोलला किडनॅप केलं होतं आणि अमोलला नेमकं कुठे ठेवलंय त्याचं पत्ताच आपल्याला माहिती नव्हतं. बरं मला ही एक गोष्ट माहिती होती की त्यांना मी पण हवी आहे, म्हणजे ते मलाही किडनॅप करणार, पण त्यांना किडनॅप करायला चान्सच नव्हता ना. मग मी ठरवलं की तुझ्याशी भांडायचं
आणि मग ते लोक मी एकटे असताना मला किडनॅप करतील आणि मी इथे अमोलपर्यंत येऊन पोहोचेल. अरे! पे अगं तुझा प्लॅन फेल गेला असता तर काय नाही, फेल केलं ना, पण मी आले ना इथे आणि मला माहिती अमोल इथेच कुठेतरी असेल. आपण शोधूयात ना त्याला. चल अर्जुन, चरा टोकोला. म्हणजे हे बघ, 4 लोकांना तू पोलीस स्टेशनमध्ये कैद केलेस, बरोबर? बाहेर नाकाबंदी आहे, पोलीस आहेत बाहेर, त्यामुळे हे लोक बाहेर पडू शकत नाही. अमोलला आणि मला पकडण्याची एकच जागा असू शकते, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. अरे म्हणजे अमोल इथंच कुठेतरी असलं पाहिजे. अप्पे हा? चांगलं डोकं लावतोस. कलेक्टर आहे, उगाच नाही तर. ते लोक अमोलला दुसरीकडे कुठं पण शिफ्ट करू शकतात ना. अरे तसं नाही, बाहेर धोका आहे त्यांना, ते बाहेर जाऊच शकणार नाही. तुझं म्हणणं पण बरोबर आहे, पण अमोलला शोधायचं कुठं? अर्जुन, आपण इथपर्यंत आलोय ना, मग अमोलपर्यंत नियती आपल्याला बरोबर पोहोच. मला सांग, लाईव्ह लोकेशन सेंड केलेस तू पोलिसांना? आपल्याला त्यांची मदत लागणार आहे. अगं कसलं काय अप्पे, तुझं लोकेशन मिळालं तसंच निघालोय मी. चिंचुकेला पण सांगितलं नाही. अरे मग सेंड कर ना. तू एकटा काय करणार आहे? कुणाशी हातापाई करशील अर्जुन? अप्पे बघ, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मी आहे, तू नको काळजी करू. अर्जुन, इथे माणसं भरपूर असणार, तू एकटा नको जाऊ. तुझ्या जीवालाही धोका आहे. तू माणसांना बोलव ना. आणि बघ, आता आपण 3 जण आहोत. अप्पे अगं माझा ऐक. अर्जुन थांब, तू विसरतोयस का? आपला मुलगा आपल्या सोबत असणार. त्याला जर काही झालं ना- अप्पे, माझ्या पोरापासून 7 वर्ष लांब राहिलोय मी. 7 वर्ष. आता मला त्याला भेटवण्यापासून कोणच अडवू शकत नाही, नियती पण नाही. एकदा स्वतःपासून दूर केलंय मी त्याला, आयुष्यात परत ती चूक नाही करणार. आता मी आणि माझा अमोल एकमेकांपासून कधीच वेगळं होऊ शकत नाही आणि आम्हाला कोणीच अडवू शकत नाही. अर्जुन, हे वाक्य ऐकण्यासाठी मी 7 वर्ष वाट बघितली. तू जेवढा तुझ्या मुलाला भेटण्यासाठी आसुसलेला आहेस ना, तेवढीच मी सुद्धा तुमची भेट बघण्यासाठी आतुर. इथं काहीच नाही सापडते. लय मोठा कारखाना आहे. चल दुसरीकडे बघू. तू एकटी थांबू नकोस, चल माझ्या बरोबर. लगेच चल मागं, चल. अर्जाची लईच धावपळ चालली. देवा, त्याच्या प्रयत्नाला यश येऊ दे र. माझा नातू एकदम सुखरूप राहू दे बघ. विनय काका, अरे तू आराम करत असशील असं वाटलं मला. होय र, पडणारच होतो, पण डोकंच नाही बघ ठिकाणावर. अरे नको टेन्शन घेऊ. अरे, मी फुल अडकलंय रे स्वप्नील. मामनजी, गोळ्या घ्या आणि आराम करा, म्हणजे झोप लागेल चांगली. बरं झालं आठवण केली, विसरूनच गेलो होतो बघ मी. ठेव तिथं, घेतो थोड्या वेळानं. विनय काका, तुला डॉक्टरांनी कसलंही टेन्शन न घेता आराम करायला सांगितलंय. खराय र स्वप्नील, पण अरे काळजी तर वाटणारच ना. अरे लेकरू एकदा सापडलं ना की आई बापाची कळी खुलेल बघ. अर्जा सुद्धा लई काळजीत वाटला राज. विनय काका, तो बाप आहे अमोलचा. हे तो त्याला काहीच होऊ देणार नाही. शिवाय अपर्णाची पण साथ आहे, दोघं मिळून शोधतील. त्यामुळे तू निश्चिंत राहा, टेन्शन नको घेऊ. मामनजी, तुम्ही गोळ्या घ्या पहिल्या. हे घ्या, गोळ्या खाऊन आराम करा. आणि तुम्हाला भाऊजींचा स्वभाव माहिती आहे ना, काही झालं तरी भाऊजी अमोलला काही म्हणजे काहीच नाही होऊ देणार. खरंय बघा तुमचं.
बाप ना पोराचा आधार असतो बघा. त्यानं पोराला अडचणीतनं सोडवलं पाहिजे. पण मला ना राहून राहून वाटते की अर्जाला लग्नाची गडबड करून मी अडचणीत तर नाही ना टाकला. अहो काय बोलताय मामनजी तुम्ही? नाही, हेच खरं आहे. मी अर्जाला ना आर्याबरोबर साखरपुडा करायची गडबड करून अडचणीतच टाकलाय. मी त्याला त्याचा विचार शांतपणे करू द्यायला पाहिजे होता. तो हे सगळं माझ्यासाठीच करतोय असंच वाटतंय मला. या काका अरे असं नाहीये. गेल्या 7 वर्षात अर्जुनला किती त्रास झाला आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय. तू अजिबात चुकीचं काही केलेलं नाहीस. तुम्ही अजिबात असा विचार करू नका. हे आपण करतोय ना ते एकदम बरोबर आहे, एकदम. आत्ताची कंडिशन कळते मला, पण मागच्या 7 वर्षातला अर्जुनचा त्रास नजरेआड नाही करतायत ना. अरे पण मामनजी, अपर्णाने डिवोर्स पेपर पाठवले होते, माहिती आहे ना? तेही तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना. तिचं राहू दे ग, पर पोटचं लेकरू त्याच्या समोर असणार आहे ना आता. हो मान्य आहे काका, पण ते आत्ता म्हणजे अमोलमुळे अर्जुन आनंदी राहील, पण आत्ता एका चांगल्या सहचारिणीचं काय? हां अरे पण विनय काका खूप विचार करतोस, पण 7 दिवसांच्या आनंदासाठी आपण अर्जुनची 7 वर्षांची तडफड नाही विसरू शकतो. अगदी बरोबर आहे ह्यांचं. आणि आर्या आपल्या सगळ्यांना जीव लावते हो. आणि भाऊजींसाठी फक्त आर्याच आत्ता योग्य पर्याय आहे. आणि अमोलला पण शोधायला तीच तर एवढी मदत करते. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि टेन्शन नको घेऊ. चल आराम कर. हां चल रुपाली. नियती, अगं काय चाललंय तुझं हे? काय खेळ खेळतीयस तू? अगं काय तो ह्यो गुत्ता तूच सोडव बाई, तूच सोडव. अहो मी काय म्हणते, भूक लागली, थोडं जेवण करून घेऊयात का? काय जेवण करून घेऊया? तुला काय कळतं का काय बोलायचं? डोकं फिरायची वेळ आल्या इथं. आता तुम्ही माझ्यावर कशाला चिडायला लागलात? आणि कुणाचं तर कुणावर नका काढू हा. भूक लागली म्हणून म्हणते मी. हो ना ग, असं नाही ग. अमोल बद्दल आणि दीदी बद्दल काय कळणं झालंय. त्यात दीदीचा फोन लागना. कसं कळणार आहे दोघं कुठं आहेत? दिप्या, आपल्याचा फोन लागना म्हटलं माझ्या बी पोटात गोळा आला रे. बापू मी एक काम करतो, मी स्वतः जातो शोधायला. अरे तुम्ही कुठे जाता येतात त्यांना शोधायला? सकाळी दीदी आणि दादी ज्या दिशेने गेलं ना तिकडे जातो, पण मी जातो. भावनेच्या परत येऊन तुम्ही काय बोलता हो? दिशेने गेले तिकडे म्हणजे कुठेही पटकत बसणार का? अरे पण कसं जाणार आणि कुठे शोधणार तू? मला घरात बसवण्यात आलंय हो आता. हो ऐका माझं, अमोल आणि वंशाला काही नाही होणार. आणि अर्जुन दादा गेलेत ना त्यांना शोधायला, ते शोधतील त्यांना. तुम्ही शांत व्हा ना. मोना बघ असं नाही. बापू दाजींचा फोन पण लागना आणि आता 2 वाजून गेलेत, त्यांचा पत्ता पण लागना झालाय. हा बघा, तुम्ही तुमची काळजी घ्या. मोना आणि दीदी घरी आली ना मला लगेच फोन करायचा. बापू मी जातो. तू ऐक, ती म्हणतीये ना, हे बघ थोडा वेळ वाट बघ. आप्या आणि अमोल घरी येतील, तू नको काळजी करू. तू कुठे जाऊ नको बाबा. अरे ते फोन बंद कर की. अर्जुन, हे बघ काहीतरी चुकतंय. म्हणजे आपण योग्य त्या ठिकाणी शोधतोय, पण योग्य त्या पद्धतीने. हे बघ कुठून तरी आवाज येतोय, त्या आवाजाच्या दिशेने जाऊया ना आपण. इकडून आवाज येतोय म्हणजे ती माणसं इकडे असणार आहेत. मी जाऊन बघतो. ऐक
आणि मी सांगितल्याशिवाय तिकडे येऊ नको तू. अर्जुन मी सांगितल्याशिवाय तिकडे येऊ नको. मी बघतो. मी फोन बंद केला, दरवाजा बंद केला. काही विषयाच्या येणार म्हणजे येणारच. ए बारक्या, आधीच डोकं उठलेलं त्यात तू डोकं उठवू नको हा, नाही तर मरशील आमच्या हाताने. अरे बोलू दे रे. ए ओरड. तुला इथं किती माणसं आहे ते दिसतंय ना, मग तुझा चैन शेव दे, नाहीतर बादशाह. आम्ही तुला आणि त्याला पण जाऊ देणार नाहीत ना. बघू ना तुम्ही कसं चालवता शहनशाला. मी ते बसून बघणार ते पूर्ण शो. अरे बंद कर ना तो फोन. लय बडबड करतोस ना, आता बघ तुझ्या समोर तुझ्या बापाला मारतो का नाही बघ. ए चला रे. आता कसं वाटतंय? ढगाळ वाटतंय का? बाबा माझ्यासमोर तुम्हाला मारले होते, आता माझ्यासमोर तुम्ही त्यांना मारा.
थांब अर्जुन